हरि ओम. ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद, सर्वांचं मनापासून स्वागत. रेकी म्हणजे काय? रेकी हा जपानी शब्द आहे. दोन शब्द एकत्र येऊन हा शब्द तयार झाला आहे. रेई, REI रेई आणि KI की. रेई म्हणजे वैश्विक, की म्हणजे शक्ती किंवा ऊर्जा. म्हणजे रेकीचा सरळ सरळ आपल्या भाषेत अर्थ काय होतो? वैश्विक शक्ती किंवा वैश्विक ऊर्जा. आता ही रेकी कुठे कुठे असते? ही ऊर्जा कुठे कुठे असते? सगळीकडे असते. तुमच्यात, माझ्यात, या विश्वातल्या प्रत्येक सजीव, प्राणी, वनस्पती, प्रत्येकात. एवढंच कशाला, आपल्या निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा. म्हणजे आता मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, आपल्या गाड्या आहेत, घरातली उपकरणं आहे, अख्खं घर आहे, दगड आहेत, जे जे काही जगामध्ये जे जे काही आहे त्या प्रत्येकामध्ये ही ऊर्जा सुप्त अवस्थेमध्ये आहेच. आणि म्हणजे विश्वाच्या अगदी प्रत्येक कणामध्ये ही रेखी आहे. आणि ह्या अमर्याद अशा शक्तीला, ऊर्जेला अनुकूल करून घेण्याचा एक विनम्र प्रयत्न म्हणजे आपण जी शिकणार आहोत ती रेखी विद्या. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही रेखी प्रत्येकात आहे, ती कसं काय बा? तुम्हाला एक छोट्या सोप्या उदाहरणांमधून सांगतो बघा. की रेखीचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही, पण असतं. ते कसं असतं, ही वैश्विक शक्ती कशी असते, त्याचा अनुभव कसा घ्यायचा, तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता प्रत्येकाचा जन्म कसा होतो हे आपल्याला माहिती आहे. सायन्स प्रत्येकाला माहिती आहे की पुरुषातला शुक्राणू आणि स्त्री मधलं स्त्री बीज, या दोन सूक्ष्म पेशी एकत्र येतात स्त्रीच्या गर्भामध्ये आणि त्यातून आपली निर्मिती होते. आता आपली निर्मिती होते म्हणजे काय होतं? त्यावेळेस दोन पेशी एकत्र येतात तेव्हा काय, हे शरीर, हाताची बोटं, पायाची बोटं, हात पाय, डोकं, हृदय, आतले अवयव असतात का? काही नसतं. फक्त दोन सूक्ष्म पेशी एकत्र येतात आणि हळूहळू हळूहळू एक एक अवयव तयार होतो. आणि बरोबर त्या त्या ठिकाणीच तो तो अवयव असतो आणि त्याला नेमून दिलेलं कार्यच तो अवयव करतो. ह्यापेक्षा मोठं उदाहरण काय पाहिजे तुम्हाला रेखीच्या अनुभवाचं? तर एवढंच नाही, ही रेखी स्वसंवेद्य आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जसं त्यांच्या ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे, स्वसंवेद्य म्हणजे काय? तिला सांगावं नाही लागत त्या शक्तीला, तिला स्वतःला सगळं कळतं. कसं कळतं बघा. आपली जेव्हा निर्मिती होते, आता आपल्याला पहा की आपण, आपल्याला समजा खाली विहिरीतून पाणी वर खेचायचंय, तर ते जो मोटर पंप असतो त्याला इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय द्यावा लागतो आणि सप्लाय बंद केला की मोटर थांबते. इथे रेखी आहे बरं का. परंतु समजा एखादी मोटर अखंड विजेचा सप्लाय चालू आहे, 50 वर्ष 100 वर्ष, ती मोटर जगेल का? मोटर जळून जाईल. पण मानवी शरीरामध्ये हृदय हा जो एक पंप आहे, जन्माला आल्यापासून जो अखंड चालू आहे, जे काय प्रत्येकाचं आयुष्य असेल, आपण एक 100 वर्ष धरूया, एक असतं चांगलं आयुष्य, तर एकही सेकंद, अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंद सुद्धा हे थांबत नाही हा पंप, आणि तरीही कार्यक्षमतेने काम करतो. मग इथे रेखीचा अनुभव येतो. अजून एक आपल्याच शरीराच्या बाबतीतलं उदाहरण सांगतो. आता आपल्याला पायाने चालायचंय, हातांनी काम करायचंय. आपली त्वचा, जे आपल्या त्वचेचं आवरण आहे, त्यामध्ये आपल्या तळ हाताची त्वचा आणि तळ पायाची त्वचा ही त्या इतर त्वचेपेक्षा जास्तीत जाड आणि जास्ती कार्यक्षम आहे. ह्याला काय कोणी त्या शक्तीला सांगितलंय का आम्हाला काम करायचंय तर ती पायाची त्वचा आमची जाड करून द्या, हाताची त्वचा जाड करून द्या, नाही तर ते झिजेल, जखमा होतील? हे काय त्या शक्तीला कोणी सांगितलंय का? आपोआप होत आहे हे सगळं. आपोआप होत आहे म्हणजेच या शक्तीला सगळं कळतंय आणि त्यानुसार ते कार्य करते आहे. आणि मग ह्या जी काय अमर्याद शक्ती आहे, या शक्तीला आपल्याला अनुकूल करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्या विश्वाच्या कणाकणात भरलेली, अगदी आपल्या स्वतःमध्ये प्रत्येकात असलेली ही शक्ती, ही वैश्विक ऊर्जा, याचा सुयोग्य वापर करून घ्यायचा आहे.
आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की या रेखीला धर्माचं बंधन नाही. आता जे सांगितली उदाहरणं त्यावरून धर्माचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही. कोणीही रेखी शिकू शकतं. फक्त काय श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशीच अजून उत्तमोत्तम माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हरिओम.